आमचं संविधान, आमचं संविधान. पालघर जिल्ह्यातील बिगर आदिवासी संघटनांनी आज 18 मार्चला पेसा नोकर भरती संदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात जोरदार मोर्चा काढला. हातात काळे झेंडे घेऊन हुतात्मा चौकातून सुरू झालेला मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर जाऊन धडकला. जिल्ह्यातील पेसा नोकर भरती 100% आदिवासींसाठी आरक्षित असल्याचे ठरल्यामुळे कंत्राटी बिगर आदिवासी शिक्षकांची भरती आदिवासी भरतीप्रमाणेच करावी अशी मागणी मोर्चाकरिता करण्यात आली. या भरती प्रक्रियेमुळे जिल्ह्यातील 52% जास्त असलेल्या बिगर आदिवासी समाजावर अन्याय झाला आहे असा आरोप मोर्चेकरांनी केला. मोर्चात मोठ्या प्रमाणावर तरुण आणि महिलांनी सहभाग घेतला. आयोजकांनी सरकारवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची पायमल्ली केल्याचा आरोप केला. त्यांनी चेतावणी दिली की सरकारने मोर्चाची दखल घेतली नाही तर येत्या काळात फक्त पालघर ठाणे नाही तर राज्यातील 13 पेसा जिल्ह्यांमध्ये बिगर आदिवासी समाज एकत्र येऊन मोठा आंदोलन करू शकतो. खरं म्हणजे हा जो पेसा कायदा आहे याचा नीट अभ्यास करायला पाहिजे. जलजमीन आणि जंगल हे आदिवासींसाठी आहे असं पेसा कायदा म्हणतोय, पण म्हणून पेसा कायद्यानुसार सर्व ठिकाणी आदिवासींना 50% आरक्षण आहे असं नाहीये. जिथे आदिवासी बहुल आहेत, जास्त आहेत, तिकडे त्यांना 50% आरक्षण आहे. आणि पालघर जिल्ह्याची लोकवस्ती आहे, त्याच्यामध्ये वसई तालुका पण आहे आणि अख्ख्या लोकवस्तीचा विचार केला तर ओबीसी जे आहेत हे मला तरी वाटतं की 55-60% पेक्षा जास्त आहेत. त्यामुळे आरक्षण जे आहे 17 संवर्गाच्या जागा ज्या आहेत ह्या सगळ्यांना त्या आरक्षणाच्या न्यायाप्रमाणे सुप्रीम कोर्टाने दिलेलं जजमेंट आहे त्याप्रमाणे व्हायला पाहिजे. आता जी भरती झालेली आहे ती सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची पायमल्ली आहे, सुप्रीम कोर्टाचा अपमान आहे. त्यावर नक्कीच सुप्रीम कोर्टामध्ये आमचे लोक जाणार आहेत की सुप्रीम कोर्टाची अवमान याचिका दाखल करणार आहेत. पण त्या अगोदर या तालुक्यामध्ये आदिवासी जे आहेत त्यांना त्यांचा न्याय हक्क मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी आपण सगळे बांधील आहेत. इकडे 4 आमदार आहेत आदिवासी, 1 खासदार आदिवासी आहेत. खरं म्हणजे या मंडळींनी सर्वांना जोडीला घेऊन न्याय द्यायला पाहिजे. फक्त आदिवासींची भरती करताना इकडे ओबीसी मोठा वर्ग आहे, त्यांचीही भरती व्हायला पाहिजे होती. आणि जर याच्या पुढे जर जसा आदिवासींना न्याय दिला तसाच न्याय जर का ओबीसीना मिळाला नाही, इतरांना मिळाला नाही, एससीला शेड्यूल कास्टला मिळाला नाही, एनटीला मिळाला नाही तर ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन नक्की होईल याची तुम्हाला आम्ही खात्री देतो. हे तर फक्त टोकन आहे, याच्यावर मोठं आंदोलन केलं जाईल आणि त्यातनं आम्हाला आमचा न्याय नक्की मिळेल याची आम्हाला खात्री आहे. कारण इथे कुठलाही पक्षाचा एक माणूस नाही आहे, सर्वपक्षीय मंडळी ही वंचितांसाठी म्हणून इथे उभी आहे. आणि म्हणून आम्ही माननीय मुख्यमंत्री, माननीय शिक्षण मंत्री यांच्या दालनामध्ये ह्या विषयावर आवाज उठवला गेला पाहिजे, ह्या विषयावर चर्चा व्हायला पाहिजे आणि कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे असं आमचं ठाम म्हणणं आहे. खरं म्हणजे आज जे झालेलं आहे ते सगळा उद्रेक आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली ज्या पद्धतीने झाली आणि ज्या पद्धतीने एकाच समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न झालेला आहे त्यातून दुसऱ्या समाजांमध्ये देखील फार मोठा उद्रेक तयार झालेला आहे. एक मी गोष्ट क्लिअर करतो या ठिकाणी की आमची लढाई ही पेसा कायद्याच्या विरोधामध्ये नाही, आदिवासींच्या विरोधामध्ये 10 वेळा नाही. कारण आमचं अख्खं आयुष्य आम्ही आदिवासींसाठी पण लढे उभे केलेले आहेत. परंतु आज जो उद्रेक तयार झालेला आहे ते गेली 12 वर्ष हा विषय पेंडिंग राहिल्यामुळं आणि इथल्या लोकप्रतिनिधी ज्या जबाबदारीने वागायला पाहिजे होतं ती जबाबदारी त्यांनी दाखवलेली नाही आणि प्रशासनाने ज्या जबाबदारीने याची दखल घ्यायला पाहिजे होती. आज माझं असं एवढंच म्हणणं आहे की याच्यामध्ये तातडीने मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप जर नाही केला तर आम्हाला पालघर जिल्हा बंद करण्याच्या पलीकडे दुसरा उपाय राहणार नाही. याचे पडसाद महाराष्ट्रभर होते. गोष्टी फार महत्वाच्या आहेत. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की पेसा कायद्यामध्ये कुठेही भरती संदर्भातला उल्लेख नाही. असं असताना पेसा जिल्ह्यातल्या भरतीमध्ये एकाच प्रवर्गाला न्याय देण्याचं धोरण जे सत्ताधाऱ्यांनी किंवा प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी अवलंबलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे, हे आमचं ठाम मत. दुसरं असं की ज्या वेळेला प्रकार हा संपूर्ण न्यायप्रविष्ट आहे, न्यायप्रविष्ट झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने जे आदेश दिलेत, मला वाटते 6/2 ला जे आदेश दिलेत, त्या 6 ऑक्टोबरला जे आदेश दिलेत त्या आदेशाची कुठेही पूर्तता न करता उलट त्या आदेशाला कचऱ्याची टोपली दाखवण्याचं दुस्साहस
सत्ताधाऱ्यांच्या बरोबर मी म्हणेन इकडच्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि त्यामुळे हा सर्वसामान्यांचा उद्रेक सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची पायमल्ली केल्याविरुद्धचा आहे आणि म्हणूनच सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. इथे वारंवार उल्लेख केला, कोणीही कोणत्याही जातीच्या विरुद्ध नाही, मात्र पेसा कायद्यामध्ये, पेसा जिल्ह्यामध्ये, आदिवासी बहुल जिल्ह्यामध्ये आदिवासी बांधवांच्या बरोबर राहणारा इतर समाज जो आहे त्याला संविधानानं दिलेल्या अधिकाराप्रमाणे आरक्षण मिळालं पाहिजे आणि ज्या पद्धतीनं भरती आता काल परवा करण्याचे यांनी सत्र लावलेलं आहे त्या सत्राच्या अनुषंगाने ओबीसी प्रवर्गातली किंवा एससी प्रवर्गातले, एनटी प्रवर्गातले आमची जी लोक आहेत या सगळ्यांनाही न्याय मिळाला पाहिजे ही ठाम भूमिका घेऊन आज सगळी मंडळी आज इथे रस्त्यावर उतरलेली आहेत. मात्र जर ठराविक वेळेमध्ये आता हे लवकरात लवकर झालं पाहिजे याचं कारण असं आहे, ज्या वेळेला आपल्या न्याय हक्कासाठी आपण एखाद्या आंदोलनासाठी बसतो हा आम्हाला संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि हा अधिकार जर तो बसून देत नसतील आणि आमच्या मुलांना जे बसलेले सगळे विद्यार्थी आहेत किंवा आमचे शिक्षक आहेत त्यांना नोटिसा दिलेल्या आहेत, एवढं वाईट कर्म जर करत असतील तर ही नोटीस धुडकावून लावतो. आजच्या त्या नोटिसा रद्द झाल्या पाहिजे अशी मागणी करतो आणि भविष्यामध्ये कोणावरही अन्याय होणार नाही ही सरकारची आणि आमच्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची ठाम भूमिका असली पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत. नाही, मुळात गेल्या अनेक वर्षांपासूनचा जो हा विषय होता की 88च्या वर शिक्षण सेवकांची ज्या भरती प्रक्रिया खडली होती कोर्टाच्या आदेशामुळे, त्या आदेशानंतर आपल्या पालघर जिल्ह्यातील 819 आदिवासी बांधवांना शिक्षण सेवक म्हणून रुजू करण्यात आलं. त्याचं आम्ही अभिनंदन करतो, स्वागत करतो. पण यासोबत अजूनही जवळपास 900च्या आसपास शिक्षण सेवकांची भरती करायची आहे आणि ह्यामुळे इतर समाजांना वर पूर्णपणे अन्याय झाल्याची भावना पूर्ण जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. मुळातच 536 कार्यरत जे शिक्षक आहेत, मानधन तत्वावर काम करणारे, यांना पण यासोबतच शिक्षण सेवक म्हणून भरती केलं गेलं पाहिजे होतं, परंतु न केल्यामुळे संबंधित जिल्ह्यामध्ये असंतोषाचं वातावरण आहे. आणि मी या माध्यमातून स्पष्ट करू इच्छितो की 536 मध्ये एसटी 150 एसटी सुद्धा आहेत, म्हणजे एसटी, एससी, ओबीसी, एनटी हे सर्व मिळून 536 जे शिक्षण काम करतायत त्यांना सरळ सेवेमध्ये पोर्टलच्या माध्यमातून न घेता सरळ सेवेत भरती घेतलं जावं ही आग्रही मागणी या मोर्चाच्या माध्यमातून आहे. बघा, सरकारमध्ये आम्ही पण आहोत, पण सरकार हे शेवटी लोकाभिमुख असलं पाहिजे आणि मी या माध्यमातून मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनाही आग्रही मागणी आम्ही करतो की ताबडतोब या बैठकीचं आयोजन करावं. आम्ही शिंदे साहेबांना या बाबतीतली गंभीरता आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने पण सांगितलेली आहे. पुढच्या 2-3 दिवसामध्ये डहाणूमध्ये शिंदे साहेब येणार आहेत, त्यावेळेला सुद्धा पण त्वरित या बाबतीची अंमलबजावणी व्हावी आणि कुठल्याही पवित्र पोर्टलचा आधार न घेता या 536 उर्वरित शिक्षकांना सरळ सेवेमध्ये भरती प्रक्रिया मध्ये घेतलं जावं ही मागणी आम्ही सर्व मिळून करतोय. आणि याची दखल नाही घेतली तरी सरकारने जर समज लोकांच्या भावनेच्या विरोधामध्ये काम करायचं ठरवलं तर जरी आम्ही सरकारमधले पदाधिकारी असलो तरी पण आम्ही लोकांसोबत रस्त्यावर उतरून न्याय मागण्याकरता पूर्ण आग्रही भूमिका घेऊ. बिगर आदिवासींचा हा जो आहे तो खऱ्या अर्थाने 17 संवर्गाच्या मागणीसाठीचा आजचा मोर्चा आहे. आपल्याला ठाऊक आहे गेल्या वर्षी 2024ला या ठिकाणी कंत्राटी शिक्षक पद्धतीने शिक्षक भरती केली होती आणि ती कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करत असताना एकूण 1433 जागा होत्या. त्याच्यापैकी ह्या जागा भरल्या तर 536 बिगर आदिवासी समाजाचे विद्यार्थी या ठिकाणी भरले गेले. त्यांची नियुक्ती सुद्धा मानधनावर केली गेली. परंतु आज जेव्हा आपण विचार बघतो तेव्हा 819 विद्यार्थी हे एसटी कॅटेगरीचे, त्यांना सरळ सेवा भरतीने कोणत्याही प्रकारची पवित्र पोर्टल पद्धत नसताना त्यांना सरळ सेवा भरतीने शिक्षण सेवक म्हणून नियुक्त्या दिलेल्या आहेत आणि आमचे 536 विद्यार्थी त्यापासून पूर्णपणे वंचित राहिलेले आहेत. आणि म्हणून आमची पहिली मागणी आहे की ह्या विद्यार्थ्यांना सुद्धा सरळ सेवा भरतीने पवित्र पोर्टल न जाता त्यांच्या पद्धतीने एसटी पद्धतीने यांची सुद्धा नियुक्ती यांना शिक्षण सेवक म्हणून देण्यात याव्यात ही आमची पहिली मागणी आहे. 536 मध्ये 150 विद्यार्थी एसटी प्रवर्गाचे आहेत. 150 विद्यार्थी 536 मध्ये एसटी प्रवर्गाचे आहेत. आम्ही कोणत्याही समाजाच्या विरोधात नाहीत, आम्ही सर्व समाजासाठी हा आमचा या ठिकाणचा आजचा मोर्चा आहे. त्याच पद्धतीने आम्हाला इथे मागणी दुसरी करायची आहे की सरळ सेवा भरती जी झालेली आहे, आता आमचे जे कंत्राटी सगळे शिक्षक आहेत, काल त्या विद्यार्थ्यांना, त्या शिक्षकांना शिवसाहेबांनी एक नोटीस दिली आणि त्या ठिकाणी नोटीस नाही तर ती नोटीस स्वतः धमकी होती, कमी करण्याची धमकी होती. ती नोटीस तात्काळ मागे घेण्यात यावी ही आमची दुसरी मागणी आहे. त्याच पद्धतीने आम्ही हा जर तोडगा काढायचा असेल तर सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब, सन्माननीय मुख्य कार्यकारी साहेब यांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये हे संबंधित आमच्या हे संपूर्ण शिष्टमंडळ, त्याच पद्धतीने शिक्षण मंत्री यांची एक सभा बोलावी आणि ह्याच्यावर कायम तोडगा काढावा. जर हा तोडगा निघाला नाही ही एक सुरुवात आहे, जर तोडगा निघाला नाही तर हा पालघर जिल्हा, ठाणे जिल्हा नाही तर 13 जिल्ह्यांमध्ये ज्या ठिकाणी आदिवासी बहुल जिल्हे आहेत
या 13 जिल्ह्यांमध्ये उग्र आंदोलन करण्याचा इशारा हे आमचे सर्व जे नेत्यांच्या वतीने नेते देणारच आहेत. मी सुद्धा तुम्हाला ह्या पद्धतीने गावी देतोय. आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, पुन्हा स्पष्ट करतोय. ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही सर्व अगदी गुण्या गोविंदाने नांदतोय, परंतु आमच्यामध्ये भांडण लावून देण्याचा लोकप्रतिनिधी काही जो विचार करतायत तो विचार त्याने थांबवा. अदर काय केलं तर त्यांना आम्ही रस्त्यावर सुद्धा फिरू देणार नाही. या ठिकाणी मी एक नमूद करतोय तर ह्या प्रक्रियेमध्ये सन्मान्य खासदार साहेब आणि सन्मान्य आमदार गावी साहेब यांची भूमिका ही फार प्रायोरिटीची आहे. आणि जर इथे आम्हाला आज न्याय मिळाला नाही, ठोस निर्णय झाला नाही, तर चव्हाण साहेबांच्या आणि गावी साहेबांच्या घरावर सुद्धा आम्ही मोर्चा घेऊन जाणार आहोत. सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला आहे त्या आदेशामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की आपल्याला माहिती आहे 50% वरती आरक्षण घेऊन जाता येत नाही. आता जे दिलेलं आहे तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये बाजू मांडताना या एसटी प्रवर्गाच्या वकिलांनी असं सांगितलं की आमचा 33% आम्ही लोक आहोत आणि म्हणून तिथे 33%चा उल्लेख केला गेला. पण या 50% मध्ये एसटी, एससी, एनटी, ओबीसी या संपूर्ण जे आरक्षणाचे आहेत त्या आरक्षणामध्ये बसवायचे आणि जर जास्त एक्सेस विद्यार्थी असतील तर त्यांना ओपन 50 कॅटेगरीतून सुद्धा घ्या अशी तरतूद किंवा निर्देशनं त्या ठिकाणी आदेश सुप्रीम कोर्टाने दिलेले आहे. कोर्टाचा आदेश हा पायमली तुडवला गेला आहे. या याचिकेचा अपमान केलेला आहे, न्यायालयाचा अपमान केलेला आहे. आम्ही अवमान याचिका सुद्धा दाखल करणार आहोत आणि हे सर्व घडवून आणले काही जे पुढारी आहेत, जे काही नेतृत्व करतायत, या लोकप्रतिनिधीने दबाव तंत्र वापरून हा निर्णय घेतलेला आहे. जिल्हा राज्यामध्ये इतर जिल्ह्यात कुठेही भरती केली नाही, फक्त पालघर जिल्ह्यातच हा अट्टहास का पाहिजे? जाणून बुजून ही क्रिया केली जाते, आमच्यामध्ये भांडण निर्माण केले जाते आणि आम्ही कधी खपून घेतलं जाणार नाही. अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.